समर्थ श्रीराम. दशक 3 समास 9. मृत्यू निरूपण. जन्म आणि मृत्यू परस्पर पूरक आहेत. मृत्यू म्हणजे काय आणि जन्म म्हणजे काय थोडक्यात बघू. अव्यक्ताकडून व्यक्ताकडे जाणे तो जन्म आणि व्यक्ताकडून अव्यक्ताकडे जाणे तो मृत्यू. हे दोन्ही संधिकाल आहेत. पहिला संधिकाल म्हणजे जन्माचा आपल्या हाती नाही. जन्म कुठे घ्यावा यावर आपला अंमल नाही. मृत्यूपर्यंतचं जीवन कसं असावं हे मात्र काही अंशी आपल्या हातात असतं. मृत्यूचं भान ठेवून संधीचं सोनं करता येऊ शकतं. मृत्यू मात्र कोणाला चुकलेला नाही. जो प्राणी जन्माला आला तो मृत्यू पावणार. मग तो बलाढ्य असो, भूपती असो, विद्या संपन्न असो, सम्राट, चक्रवर्ती, योगाभ्यासी, ऋषी, पराक्रमी, शस्त्रधारी, शास्त्रकर्ते, कुणीही असो. सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वच मृत्यूच्या चपेट्यामध्ये येतात. आता मृत्यूबद्दल केलेलं विवेचन वाचून श्रोत्यांनी रागवू नये असा इथे समर्थांचा आर्जव आहे. का बरं रागवावं? उलट आम्ही उपकृत आहोत. आम्ही धन्य आहोत की समर्थांनी आम्हाला एवढं सारं सांगितलं. मृत्यूच्या भानाचं डोळ्यामध्ये अंजन घातलं. ग्रंथ हे केवळ वाचण्यासाठी नाहीत. भीतीपोटी वाचून पारायण करून लाभ मिळेल, पुण्य मिळेल या आशेसाठी तर नाहीच. आणि ज्ञान झालेलं बोलून दाखवून पांडित्य प्रदर्शन करणं यामध्ये तर काही हशीलच नाही. पारायण म्हणजे अभ्यासाची आवृत्ती आणि झालेल्या अभ्यासाचा प्रत्यक्ष उपयोग करण्यासाठी ग्रंथ असतात. म्हणून ग्रंथांची कास सोडू नये. समर्थांवर तर रागवूच नये. म्हणून आजची स्टार नोट काय सांगते की मृत्यूचं भान ठेवून सदाचरण करावं. म्हणतो ना, वेल बिगन इज हाफ डन. श्रीराम समर्थ श्रीराम.